बुलढाणा जिल्ह्यातील दुसरे बीड येथील ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थ उपोषणाला बसलेत, परंतु अधिकाऱ्यांकडून उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं जातंय। अद्याप एकही अधिकाऱ्याने उपोषणाला भेट दिली नाहीये। उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली असूनही आरोग्य विभागाने देखील या ठिकाणी भेट दिली नसल्याने संताप व्यक्त केला जातोय आणि प्रशासनाने यावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली जाते। मी नानासाहेब तौर फाउंडेशनचा NGO दुसरी बीड शहरातील नागरिकांच्या ग्रामस्थांच्या संपूर्ण समस्या म्हणजे मूलभूत समस्या ज्या गरजा ज्या असतात त्या गरजांना घेऊन आमचे सहकारी तथा गावचे नागरिक गजानन पुंजाजी सोनवणे आणि शेख फयूम या दोघा मित्रांनी एकत्र येऊन एक विकासात्मक उद्देश साध्य करण्यासाठी गावाचा ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी दिनांक 6/4/2026 पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी उपोषण सुरू केलेले आहेत। या उपोषणाला जनतेचा आणि स्थानिक गावाच्या नागरिकांचा आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि हे होत असताना जनतेला आणि समस्याग्रस्त व्यक्तींना या गोष्टीची जाणीव होत आहे की खरोखरच दुसरी बीड शहरवासी किंवा दुसरी बीड परिसरातील जे इतर लागून ग्रामपंचायत असतात त्याही या उद्देशानं इथं एकवटल्या आहेत की जनतेच्या प्रश्नांसाठी गावानं एकत्र येऊन हे प्रश्न हाताळायला पाहिजेत। इथला पाणी प्रश्नाचा विषय आहे। बरीचशी चर्चा होत असते की 11 कोटीची पाईपलाईन झाली, परंतु अद्याप 11 वर्षापासून ती अपूर्ण अवस्थेत आहे। दुसरा प्रश्न असा आहे की स्वच्छतेचा प्रश्न आहे। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त नानासाहेब फाउंडेशनच्या वतीनं आम्ही 10 ते 15 हजार रुपये एकत्र करून स्वच्छतेचा एक मोठा कार्यक्रम राबवला, परंतु 10 ते 7-8 दिवसातच त्या ठिकाणी आजही डोक्या एवढाले ढिगारे पडलेले आहेत। आता हे होत असताना ग्रामपंचायतच्या 500 फुटाच्या अंतरावरच हे सर्व प्रकार घडतात आणि ग्रामसेवक ग्रामपंचायतचे तत्कालीन कार्यकारी मंडळ यांचा मुद्दा म्हणून कानाडोळा होतं का काय असा प्रश्न पडत असतो। गावातील मूत्रीघराची समस्या बिकट आहे, रस्त्यांची समस्या बिकट आहे, सांडपाण्याचं वितरणाची समस्या बिकट आहे। या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही आज 3रा दिवस होतोय, त्यासाठी उपोषणास बसलो आहोत। डॉक्टर शिवाजी विक्रम खरात, राज्य परिषद सदस्य भारतीय जनता पार्टी तथा कायम निमंत्रित सदस्य बुलढाणा जिल्हा। या ठिकाणी अत्यंत तळमळीच्या अशा ज्या मागण्या आहेत त्या तळमळीच्या मागण्यासाठी दुसरीबीड गावाच्या वस्तीची आणि या लोकांची जी हेळसांड होत आहे त्यासाठी या ठिकाणी तळमळीने 2 युवक जे बसलेले आहेत, फहीम आणि आमचा सोनवणे, यांच्या योग्य मागण्या आहेत। खरं सांगायचं झालं तर या तालुक्यामध्ये सर्वात जास्त उत्पन्न असणारी ग्रामपंचायत साखरखेर्डा आणि दुसरी बीड सर्वात मोठी ग्रामपंचायत एक उत्पन्नाचं साधन आहे। या ग्रामपंचायतला कारखान्यामार्फत लाखो रुपयाचा निधी, लाखो रुपयाचा फंड मिळतो आणि मोठी इथे उत्पादन आहे, इथे दुकानदार आहेत, व्यावसायिक आहे, त्यांच्यापासून मिळणारा टॅक्स आणि ग्रामपंचायतचा टॅक्स वगैरे पाहता भरपूर असा पैसा आहे। आता सांगितल्याप्रमाणे जी खडकपूर्ण या ठिकाणी एक मोठी पाईपलाईन होऊ घातलेली आहे, त्याच्यावरच्या पैशाची किती मंजुरात हे सुद्धा आता बोललं गेलं, पण तुम्ही असं म्हणाल पाठीमागे जाऊन या ठिकाणी वाघडव आणि मांडवा धरणावरून 2 ठिकाणून आलेल्या पाईपलाईन प्रमुख अशा पाईपलाईन आहेत। फार वेळ न घालवता कोट्यावधीचे कामं व्हायचे त्यावेळेस होतील, पुरता थोडासा जरी पैसा त्याच्यावर जर खर्च केला, कारण अगोदर मधला काळ असा होता की खडकपूर्णेला पाणी सुटत नव्हतं। आता योगायोगानं खडकपूर्णेला पिण्याच्या पाण्याच्या समस्या समजून पाणी सोडलं जाते शासनाकडून। आता सध्या खडकपूर्णेत पाणी सोडलेलं आहे। जर त्या पाईपलाईनची कुठल्याही जी योग्य असेल त्या पाईपलाईन जर चांगल्या प्रकारे डागडुगी जर केली तर पाण्याची समस्या 4 दिवस त्या ठिकाणी मिटू शकते। राहिलं घंटागाड्या आणि ग्राम स्वच्छता जी असते ते सुद्धा ग्रामपंचायत दखल घेतली पाहिजे। आता नवीन नियमानुसार जे नमुना 8 ज्या मागण्या आहेत, पक्का प्रकारचा नमुना 8 मिळावा, शासनाने त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे। 2011 पर्यंत जे नियम आहेत त्यांना टॅक्स दंड वगैरे काही आकारले गेले असतील ते नियमाने केल्या जात आहेत,
परंतु त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं असतं. त्या पाठपुराव्यासाठी मंडळ आमची बसलेलं आहे, यांचा आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि शासनाने यांची लवकरात लवकर दखल घ्यावी. आणि विशेष दुःखाची बाब ही या ठिकाणी आज 3रा दिवस ओलांडून गेल्यानंतर सारे आरोग्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणाहून यांच्या तब्येतीची कुठल्याही प्रकारची तपासणी किंवा दखल घेतलेली, हा एक प्रकारचा या ठिकाणी मोठ्या प्रकारचा शोक आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.